नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आज 4 मार्च आहे। आपल्याकडे बघा आज समाज कल्याण भरती पेपर झाला होता, तर या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे। हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्राची बघा लोकसंख्या सन 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी किती कोटी होती? बघा, महाराष्ट्राची लोकसंख्या सन 2011च्या बघा जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील। 11 कोटी लोकसंख्या बघा महाराष्ट्राची या ठिकाणी लोकसंख्या होती। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, कृष्णा नदीच्या ठिकाणी आपल्याला उपनदी ओळखायची। बघा, कृष्णा नदीची या ठिकाणी आपल्याला उपनदी या ठिकाणी ओळखायची होती। बघा, या ठिकाणी घटप्रभा असेल, मलप्रभा असेल, भीमा असेल, बघा या ठिकाणी वरीलपैकी बघा सर्व नद्या या ठिकाणी कृष्णा नदीच्या या ठिकाणी उपनद्या। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, वमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, वमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, शरीर, अन्न, उलटी यापैकी नाही, तर वमनचा बघा समानार्थी शब्द उलटी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बलूत या नावाचं पुस्तक बघा खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? बलूत या नावाचं पुस्तक बघा खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। दया पवार बघा यांनी बघा बलूत या नावाचं त्यांनी लिहिलेलं या ठिकाणी पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, जीडीपीच्या तुलनेमध्ये बघा जीडीपीच्या तुलनेमध्ये बघा शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश खालीलपैकी कोणता? जीडीपीच्या तुलनेमध्ये बघा शिक्षणावर बघा सर्वाधिक खर्च करणारा देश खालीलपैकी कोणता देश आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी बघा स्वीडन देश या ठिकाणी बघा सर्वाधिक बघा शिक्षणावर या ठिकाणी खर्च करणारा तो देश आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, डॉपलर वेदर रडार बघा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बसवले गेले? बघा, डॉपलर वेदर रडार हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बसवले गेलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। बघा, कर्नाटक या राज्यामध्ये बघा डॉपलर वेदर रडार या ठिकाणी कर्नाटक या राज्यामध्ये बसवले गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, संयुक्त राष्ट्र महासभेने खालीलपैकी कोणतं वर्ष बघा हे सहकार वर्ष म्हणून घोषित केले? बघा, संयुक्त राष्ट्र संघाने खालीलपैकी कोणतं एक वर्ष पहा सहकार वर्ष म्हणून या ठिकाणी घोषित केलेलं आहे? बघा, सन 2025 बघा हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने पहा सहकार या ठिकाणी वर्ष या ठिकाणी घोषित केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, रेगुर मृदा खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा, रेगुर मृदा पहा खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये प्रामुख्याने आढळणारी ती मृदा आहे? बघा, रेगुर मृदा बघा प्रामुख्याने दख्खनचा पठारी प्रदेश या भागामध्ये बघा प्रामुख्याने आढळणारी या ठिकाणी ती मृदा आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोकणच्या बघा दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती? बघा, कोकणच्या दक्षिण सीमा भागामधून वाहणारी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, या ठिकाणी नर्मदा असेल, कृष्णा, तेरेखोल, गोदावरी। बघा, कोकणच्या बघा दक्षिण भागामधून वाहणारी नदी म्हणजे बघा तेरेखोल नदी। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, मीनाक्षी मंदिर बघा हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं मंदिर आहे? बघा, मीनाक्षी बघा हे मंदिर तामिळनाडू या राज्यामधले या ठिकाणी मंदिर आहे। समाज कल्याण भरती बघा 8000 प्रश्नाचे आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण PDF आहे। यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। बघा, जर कोणाला बघा PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच बघा हे IMP PDF पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुलांनी वडिलांची आज्ञा पाळावी बघा या ठिकाणी अशा प्रकारचं वाक्य होतं। या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा होता। मुलांनी बघा वडिलांची आज्ञा पाळावी हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा, विद्यार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागझिरा बघा हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? नागझिरा बघा हे महाराष्ट्रामधलं बघा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
बघा नागझिरा बघा हे अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामधले या ठिकाणी ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिजन सेवक संघ खालीलपैकी कोणी सुरू केला बघा हरिजन सेवक संघ खालीलपैकी कोणी सुरू केलेला तो संघ आहे। बघा हरिजन सेवक संघ बघा महात्मा गांधी यांनी बघा हरिजन सेवक संघ यांनी सुरू केलेला तो संघ आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत। इंदू प्रकाश बघा या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील विष्णू शास्त्री बघा पंडित इंदू प्रकाश या ठिकाणी या साप्ताहिकाचे या ठिकाणी संपादक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॉटिकल मैल बघा हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणचं अंतर मोजण्यासाठी वापरतात। नॉटिकल बघा मैल बघा या एककामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणचे अंतर मोजले जाते। नॉटिकल मैल बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर बघा नॉटिकल मैल बघा या एककामध्ये बघा समुद्रामध्ये बघा अंतर मोजणे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सत्ता असलेला सर्वात सुरुवातीचा राजवंश खालीलपैकी कोणता बघा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात बघा सुरुवातीला बघा सत्ता असलेला राजवंश खालीलपैकी कोणता आहे। बघा सातवाहन राजवंश बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 17 बघा उरण बघा हा नैसर्गिक वायू आधारित औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। उरण बघा हा औष्णिक वीज निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे। बघा उरण बघा हा रायगड या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी औष्णिक वीज या ठिकाणी केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रश्न क्रमांक या ठिकाणी 18 पहा या ठिकाणी इंग्लिशचा या ठिकाणी प्रश्न आहे सिनोनिम्स ऑफ द वर्ड या ठिकाणी आपला समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी शब्द बघा अट्रॅक्टिव्ह बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे अट्रॅक्टिव्ह। बघा या ठिकाणी स्ट्रॉंग अपीलिंग एक्सलंट टीडी बघा अट्रॅक्टिव्हचा बघा समानार्थी शब्द कोणता राहील। बघा अपीलिंग ऑप्शन क्रमांक बघा 2 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वन वर्ड्स सबस्टिट्यूशन या ठिकाणी सांगायचं आहे आपल्याला। बघा वन हू थिंक्स वेलफेअर ऑफ वुमन या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न होता बघा वन हू थिंक्स वेलफेअर ऑफ वुमन बघा याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 फेमिनिस्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या ठिकाणी प्रश्न संपलेले आहेत। बघा हे सर्व प्रश्न बघा विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवले होते आणि तेच प्रश्न या ठिकाणी आपण घेतलेले आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण भरती बघा 8000 प्रश्नाचा अतिसंभाव्य PDF जर कोणाला घ्यायचं असेल तर बघा 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व PDF हे पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे।